Hello and welcome in the video number 2 on organic spotting. So in this video we are going to discuss some specific organic compounds, how to write these organic compounds, and looking at this pattern we will write the experimental part regarding other organic compounds. I will send you the list of 6 organic compounds that you have to write down, and you have to keep that notebook ready for submission. Now let's begin with the organic spotting. आता या ऑर्गॅनिक स्पॉटिंगमध्ये आपण सुरुवातीला परत एकदा काही बेसिक गोष्टींची रिव्हिजन करतोय आणि त्याच्यानंतर मग स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊन आपण ऑर्गॅनिक स्पॉटिंग कसं लिहायचं हे बघणार आहोत. तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक स्पॉटिंगमध्ये पहिल्यांदा टाईप ऑर्गॅनिक कंपाऊंडचं काय आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत ते 4 प्रकारामध्ये डिवाइड केलेले आहेत: ॲसिड, फिनॉल, बेस आणि न्यूट्रल. तर दिलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड जो आहे तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो यापैकी ॲसिडिक आहे, फिनॉलिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे सुरुवातीला आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. म्हणजेच त्याचा केमिकल टाईप जो आहे तो फाइंड आउट करावा लागेल. आता हा केमिकल टाईप जो आहे तो आपण स्टेप वाईज त्या सिक्वेन्स प्रमाणे आपण त्याचा टाईप काढणार आहोत. तर ऑर्गॅनिक स्पॉटिंग साठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत, ते म्हणजे ॲसिटॅनालाइड. हा एक कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड. ॲसिटॅनालाइड तुमच्या सिलेबसला आहे. तर तो ॲसिटॅनालाइड कंपाऊंड दिलेला आहे असं गृहीत धरा, आणि याच्यासाठी मिळणाऱ्या वेगवेगळ्या टेस्ट कशा कॅरी आउट करायच्या आणि कोणत्या टेस्ट पॉझिटिव्ह मिळतील आणि त्याच्यावरून आपण कन्क्लुजन्स कसे काढून दिलेलं ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲसिटॅनालाइड आहे हे ठरवायचं, या संदर्भात आपण आता बघणार आहोत. तर पहिली स्टेप जी आहे ती प्रिलिमिनरी टेस्ट. त्याच्यानंतर या प्रिलिमिनरी टेस्टमध्ये वेगवेगळ्या टेस्ट्स आहेत. या टेस्ट आपण 1 बाय 1 कॅरी आउट केल्यानंतर पहिली येते ती म्हणजे स्टेट. तर दिलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲसिटॅनालाइड आहे, तो सॉलिड स्टेटमध्ये आहे, त्यामुळं स्टेट जी आहे ती सॉलिड येईल आणि त्याचा करस्पॉन्डिंग इन्फरन्स तुम्हाला त्या पुस्तकामध्ये जो काही आहे तो बघून लिहायचा. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे कलर. दिस इज कलर. त्या कंपाऊंडचा कलर हा व्हाईट आहे, तर त्याचा ऑब्झर्वेशन व्हाईट येईल, इन्फरन्स करस्पॉन्डिंग इन्फरन्स लिहावं लागेल. त्याच्यानंतर ब्रोमीन वॉटर टेस्ट. तर ब्रोमीन वॉटर टेस्ट म्हणजे सबस्टन्स प्लस ब्रोमीन वॉटर शेक केल्यानंतर ब्रोमीन वॉटरचा कलर जो आहे तो नाहीसा होईल, डिकलरायझेशन हे ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर कॉपर फॉईल टेस्ट. कॉपर फॉईल टेस्टमध्ये एका कॉपरच्या तुकड्यावर दिलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड बर्नरच्या साहाय्यानं बर्न केल्यानंतर कोणत्या प्रकारची फ्लेम मिळते हे पाहणं. तर कॉपर फॉईल टेस्ट आपण ॲसिटॅनालाइडच्या बाबतीत कॅरी आउट केल्यानंतर त्या ठिकाणी सुटी फ्लेम हे ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. तर सुटी फ्लेम त्याचा करस्पॉन्डिंग इन्फरन्स पुस्तकामध्ये आहे, त्याप्रमाणे तो लिहायचा आहे. त्याच्यानंतर KMnO4 टेस्ट. मग सबस्टन्स घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडं वॉटर ॲड करायचं आणि त्याच्यानंतर डायल्यूट केलेलं KMnO4 सोल्युशन जे आहे ते ॲड करायचं. ॲड केल्यानंतर शेक करायचं. शेक केल्यानंतर KMnO4 कलरचा जो पर्पल म्हणजे जांभळा कलर आहे तो जर गेला तर कंपाऊंड ऑक्सिडायझेबल, इझिली ऑक्सिडायझेबल आहे. तर या कंपाऊंडच्या बाबतीत, ॲसिटॅनालाइडच्या बाबतीत या ठिकाणी KMnO4ची टेस्ट जी आहे ती परत डिकलरायझेशन KMnO4चं होतं, म्हणजे ऑब्झर्वेशन येतं डिकलरायझेशन, आणि त्यामुळं त्याचा करस्पॉन्डिंग इन्फरन्स जो आहे तो त्या पुस्तकामध्ये असेल तो लिहायचा. तर या झाल्या प्रिलिमिनरी टेस्ट. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट येतो तो म्हणजे डिटेक्शन ऑफ टाईप ऑफ कंपाऊंड. म्हणजे ॲसिडिक आहे, फिनॉलिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे. तर याच्यासाठी पहिली टेस्ट तुम्हाला लिहायची आहे कंपाऊंड. आता इथं ॲसिडच्या ऐवजी तुम्ही काय म्हणणार आहे, सबस्टन्स प्लस सॅच्युरेटेड सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन. टेस्ट लिहायची आहे. मी इथं रिॲक्शन लिहिलेली आहे. टेस्ट पुस्तकामध्ये टेस्ट आहे, त्या टेस्टप्रमाणे ती करायची आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन काय मिळते ते पाहायचं. तर या ठिकाणी आपण सबस्टन्स घेतला एका टेस्टमध्ये, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन ॲड केलं, त्याच्यानंतर शेक केलं,
तो कंपाऊंड इनसोल्युबल राहील. म्हणजे ऑब्झर्वेशन काय येईल, इनसोल्युबल. त्यामुळं इन्फरन्स येईल तो म्हणजे ॲसिड ॲब्सेंट. त्याच्यानंतर पुढची टेस्ट आपल्याला करायची आहे सबस्टन्स. इथं फिनॉल म्हणजे सबस्टन्स घ्यायच्या सेकंड टेस्टमध्ये, प्लस NaOH ॲड करायचा आहे. NaOH ॲड केल्यानंतर शेक करायचा आहे. शेक केल्यानंतर कंपाऊंड परत इनसोल्युबल राहील. याचा अर्थ फिनॉल ॲब्सेंट. म्हणजे पहिल्या टेस्टमध्ये ॲसिड पण ॲब्सेंट आला, दुसऱ्या टेस्टमध्ये फिनॉल ॲब्सेंट आला. आता तिसरी टेस्ट जी आहे ती आपल्याला कॅरी आउट करायची आहे, जी बेससाठी असते. तर इथं बेसच्या ऐवजी सबस्टन्स, प्रत्येक वेळेस सबस्टन्स, ऑर्गॅनिक सबस्टन्स हा या ठिकाणी लिहायचा आहे. सबस्टन्स प्लस 1:1 HCl. 1:1 म्हणजे निम्म पाणी निम्म कॉन्सन्ट्रेटेड HCl. हे सोल्युशन तयार करायचं आणि त्याच्यामध्ये एका टेस्टमध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्स घ्यायचा, त्याच्यामध्ये 1:1 HCl ॲड करायचं, शेक करायचं. शेक केल्यानंतर परत हा कंपाऊंड इनसोल्युबल राहील. त्याचा इन्फरन्स जो आहे तो काय येणार आहे, बेस ॲब्सेंट. आता या ठिकाणी ॲसिड ॲब्सेंट आलं, फिनॉल ॲब्सेंट आलं, बेस पण ॲब्सेंट आलं. मग इथं आपण एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे बघा, इफ ऑल अबाव 3 टेस्ट आर ॲब्सेंट देन द टाईप ऑफ द कंपाऊंड विल बी न्यूट्रल. तर इथं आपण सेंटेन्स थोडी मॉडिफाय करणार आहे. ॲज ऑल दी अबाव 3 टेस्ट आर ॲब्सेंट therefore the type of the given organic compound is neutral. म्हणजे ॲसिटानोलाइड हा कंपाऊंड न्यूट्रल आहे. त्याच्यानंतरचा तिसरा पॉईंट येतो तो म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ फिजिकल कॉन्स्टंट. दिलेला कंपाऊंड सॉलिड स्टेटमध्ये आहे, त्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. मेल्टिंग पॉईंट जो आहे तो साधारण 112च्या आसपास मिळायला हवा. 114 त्याचा 114च्या आसपास मिळायला हवा. त्याचा स्टँडर्ड मेल्टिंग पॉईंट 114 डिग्री सेल्सिअस आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ±2 डिग्री सेल्सिअस स्टँडर्ड मेल्टिंग पॉईंटच्या ±2 डिग्री सेल्सिअस एवढा डिफरन्स चालू शकेल. म्हणजे ॲसिटानोलाइडच्या बाबतीत तुम्ही मेल्टिंग पॉईंट जो आहे तो 112 ते 116 डिग्री सेल्सिअस या दरम्यान कुठंतरी लिहायचा आहे, किंवा स्टँडर्ड मेल्टिंग पॉईंटच्या आसपास ±2 डिग्री सेल्सिअस. ते तुमच्यावर डिपेंड आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स. आता डिटेक्शन ऑफ एलिमेंट्समध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला सोडियम फ्युजन टेस्टच्या साहाय्यानं त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये नायट्रोजन आहे का, सल्फर आहे का, हॅलोजन आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यासाठी प्रोसिजर काय, तर ती प्रोसिजर पूर्ण लिहायची आहे तुम्हाला, ती लक्षात पण ठेवावी लागेल. एक्झामिनर जे आहे ती प्रोसिजर, व्हॉट इज द प्रोसिजर फॉर सोडियम फ्युजन टेस्ट, असा क्वेश्चन विचारल्यानंतर ती प्रोसिजर तुम्हाला सांगता आली पाहिजे. टेस्ट पर्टिक्युलर एलिमेंटच्या तुम्हाला पाठ पाहिजे त्या सांगता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आता ही सोडियम फ्युजनची टेस्ट जी आहे ती काय आहे ती परत एकदा मी सांगतोय. 3 सोडियम फ्युजन ट्यूब्स घ्यायच्या. त्यातल्या तिन्ही सोडियम फ्युजन ट्यूबमध्ये सोडियम मेटलचा छोटा छोटा पीस घ्यायचा, तो बॉटमला प्लेस करायचा. त्याच्यानंतर पहिली सोडियम फ्युजन ट्यूब घ्यायची, ती हीट करायची रेड हॉट होईपर्यंत. त्याच्यानंतर दिलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याच्यामध्ये ॲड करायचा, परत रेड हॉट करायची आणि पोर्सिलिन डिशमध्ये जे 10 ते 15 ml डिस्टिल वॉटर घेतलेलं असतं त्याच्यामध्ये ती ब्रेक करायची. अशा पद्धतीने राहिलेल्या दोन्ही सोडियम फ्युजन ट्यूब्स त्या डिस्टिल वॉटरमध्ये ब्रेक करायच्या. त्याच्यानंतर पोर्सिलिन डिशमधलं डिस्टिल वॉटर जे आहे ते चांगलं बॉईल करायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं आणि फिल्टर करायचं. फिल्टर केल्यानंतर फिल्ट्रेट जे खाली येईल ते दॅट इज कॉल्ड ॲज सोडियम एक्स्ट्रॅक्ट, NE शॉर्ट फॉर्म असा पण असेल, किंवा SE असा त्याचा शॉर्ट फॉर्म असेल, सोडियम एक्स्ट्रॅक्ट. तर हा किंवा फिल्ट्रेट त्याला आपण म्हणतो. हे फिल्ट्रेट जे आहे ते या नायट्रोजन, सल्फर आणि हॅलोजनच्या टेस्टसाठी आपण वापरतो. तर पहिली जी आहे ती नायट्रोजनची टेस्ट आहे, जी पुस्तकामध्ये दिलेली आहे. ती टेस्ट व्यवस्थित लिहा, पाठ करा आणि त्याप्रमाणे कॅरी आउट केल्यानंतर तुम्हाला ग्रीन कलरचं सोल्युशन त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन काय मिळेल, ग्रीन कलर्ड सोल्युशन. देअरफॉर नायट्रोजन प्रेझेंट. म्हणजे या कंपाऊंडच्या बाबतीत ॲसिटानोलाइडच्या बाबतीत नायट्रोजन हा एलिमेंट प्रेझेंट येईल.
त्याच्यानंतर सल्फरच्या कदाचित 2 टेस्ट असतील पुस्तकामध्ये, एकच टेस्ट कॅरी आउट करा. त्याचं ऑब्झर्वेशन निगेटिव्ह येईल, म्हणजे जे ऑब्झर्वेशन आहे त्याला फक्त नो म्हणायचं. नो प्रुशियन ब्ल्यू कलर्ड सोल्युशन, देअरफॉर सल्फर ॲब्सेंट. त्याच्यानंतर नो पर्पल कलर, देअरफॉर सल्फर ॲब्सेंट. त्याच्यानंतर हॅलोजनची टेस्ट, सोडियम एक्स्ट्रॅक्ट प्लस किंवा फिल्ट्रेट प्लस सिल्वर नायट्रेट सोल्युशन, नो प्रेसिपिटेट, देअरफॉर इन्फरन्समध्ये हॅलोजन ॲब्सेंट. आता या ठिकाणी नायट्रोजन प्रेझेंट आला, सल्फर ॲब्सेंट आला, हॅलोजन ॲब्सेंट आला. या तिन्ही टेस्ट मात्र लिहायच्या आहेत, पॉझिटिव्ह असोत किंवा निगेटिव्ह असोत. नायट्रोजनची पॉझिटिव्ह आली ती लिहिली, सल्फरची निगेटिव्ह आली, हॅलोजनची निगेटिव्ह आली ती सुद्धा लिहायची. आणि त्याच्या खाली एक सेंटेन्स येईल, देअरफॉर दी न्यूट्रल कंपाऊंड. आता न्यूट्रल का म्हणतोय आपल्याला, आपण ऑलरेडी त्याचा टाईप काय आहे हे आपण फाइंड आउट केलेला आहे. देअरफॉर गिवन न्यूट्रल कंपाऊंड कंटेन्स C, H, O अँड N नायट्रोजन एलिमेंट. या पद्धतीने एक स्टेटमेंट लिहावी लागेल. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो तो म्हणजे डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुपमध्ये त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे हे आपल्याला डिटेक्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये आता कंपाऊंडचा टाईप काय आहे हे माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये एलिमेंट्स कोणते आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे. तर या कंपाऊंडच्या बाबतीत आपल्याला टाईप माहीत झालेला आहे. कंपाऊंडचा टाईप आहे न्यूट्रल. त्याच्यामध्ये एलिमेंट्स जे मिळालेले आहेत ते म्हणजे CHON. आता आपल्याला न्यूट्रल कंटेनिंग CHON एलिमेंट या हेडिंग खालच्या टेस्ट घ्यायच्या आहेत. तर त्या हेडिंग खालच्या टेस्ट ज्या आहेत त्या नायट्रो ग्रुपची टेस्ट असेल, त्याच्यानंतर अमाइडची टेस्ट असेल आणि ॲनिलाइडची टेस्ट असेल. 3 टेस्ट असतील. NO2 ग्रुपसाठी, नायट्रो ग्रुपसाठी, त्याच्यानंतर अमाइडसाठी आणि त्याच्यानंतर ॲनिलाइड ग्रुपसाठी. तर नायट्रो सिक्वेन्सप्रमाणे करत जायचं. त्याच्यामध्ये पहिली जर नायट्रो ग्रुपची टेस्ट असेल तर ती व्यवस्थित करा, ती ॲब्सेंट येईल. त्याच्यानंतर अमाइडसुद्धा ॲब्सेंट येईल आणि त्याच्यानंतर ॲनिलाइडची टेस्ट मात्र ऑरेंज रेड डायस्टफची टेस्ट पॉझिटिव्ह येईल आणि त्याचं इन्फरन्स असेल ॲनिलाइड प्रेझेंट. सो फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन दिस कंपाऊंड विल बी ॲनिलाइड. आणि त्याचं NHCOCH3 ॲनिलाइड हा फंक्शनल ग्रुप आहे NH-NHCOCH3. तर या पद्धतीनं आपल्याला त्या कंपाऊंडमधला फंक्शनल ग्रुप मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की पॉईंट नंबर 6 प्रमाणे आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड. तर ॲनिलाइड हा फंक्शनल ग्रुप असणारा ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे, तर आपल्याला याच्यासाठी मेल्टिंग पॉईंट जो आपण घेतलेला असतो त्याचा थोडा आधार घ्यावा लागेल. आणि ॲनिलाइड हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, या 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. आणि लिटरेचरमध्ये आपल्याला शेवटी, लिटरेचर म्हणजे स्टँडर्ड इन्फॉर्मेशन, त्या संपूर्ण एक्सपेरिमेंटच्या शेवटी स्टँडर्ड इन्फॉर्मेशन प्रत्येक कंपाऊंडची दिलेली आहे, ती कम्पेअर करावं लागेल. मग ॲनिलाइड या ग्रुपखाली कोणकोणत्या ॲनिलाइड आहेत आणि त्यांचे मेल्टिंग पॉईंट, स्टँडर्ड मेल्टिंग पॉईंट्स किती आहेत हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. समजा तुम्हाला मिळालेला आहे मेल्टिंग पॉईंट या कंपाऊंडचा 113 डिग्री सेल्सिअस आणि तिकडे तुम्ही लिटरेचरमध्ये कम्पेअर केल्यानंतर ॲनिलाइडच्या खाली तुम्हाला ॲसिटॅनालाइड हा कंपाऊंड दिसेल ज्याचा स्टँडर्ड मेल्टिंग पॉईंट आहे 114 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच 113 हा जो तुम्हाला मिळालेला मेल्टिंग पॉईंट आहे तो 114च्या अगदी जवळ आहे. याचाच अर्थ दिलेला ॲनिलाइड जो आहे तो कोणता असला पाहिजे, ॲसिटॅनालाइड. तर या ठिकाणी आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड या हेडिंग खाली तुम्ही काय लिहिणार, ॲज दी न्यूट्रल कंपाऊंड इज हॅविंग मेल्टिंग पॉईंट 113 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला जो आलेला आहे तो मेल्टिंग पॉईंट त्या ठिकाणी लिहायचा 113 डिग्री सेल्सिअस. इट मस्ट बी ॲसिटानिलाइड. ओके, परत एकदा या ठिकाणी हे सेंटेन्स सांगतो, ॲज दी ॲनिलाइड
is having melting point 113 degrees Celsius, it must be acetanilide. So this is the identification of the compound. त्याच्यानंतर मग ॲसिटानोलाइडची कन्फॉर्मेटरी टेस्ट जी आहे ती घ्यायची. ती घेतल्यानंतर तुम्हाला शेवटी समरी लिहायची आहे. समरीमध्ये टाईप काय आहे कंपाऊंडचा, न्यूट्रल मिळालेला आहे. आता MP/BP असं काही लिहायचं गरज नाही, फक्त MP लिहायचं मेल्टिंग पॉईंट. तर MPच्या खाली काय लिहिणार, ऑब्झर्व MP इज इक्वल टू 113 डिग्री सेल्सिअस आणि त्याच्याच खाली स्टँडर्ड MP इज इक्वल टू 114 डिग्री सेल्सिअस. या कंपाऊंडसाठी एलिमेंट्स कोणते मिळालेले आहेत, C,H,O हा ब्रॅकेटमध्ये लिहायचा, साध्या ब्रॅकेटमध्ये लिहायचा, ऑक्सिजन O, C,H, ब्रॅकेटमध्ये O, स्क्वेअर ब्रॅकेट नव्हे साधा ब्रॅकेट, O अँड N, कॅपिटल N, सगळं कॅपिटलमध्ये लिहायचं. त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप कोणता आहे, -NHCOCH3 हा फंक्शनल ग्रुप. नेम, या कंपाऊंडचं नेम ॲसिटानिलाइड आणि त्याचं स्ट्रक्चर बेन्झिन रिंगला NHCOCH3 अटॅच झालेला दाखवायचं आहे. ते स्ट्रक्चर पुस्तकामध्ये आहे, बघून लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर रिझल्ट लिहायचा आहे, तो म्हणजे देअरफॉर द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड इज acetanilide. So this is how we can come to the conclusion of this experiment, that is organic spotting. याच पद्धतीनं इतर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, जे 6 ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मी तुम्हाला लिहायला सांगणार आहे, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या टेस्ट वगैरे लिहायच्या. आता याच्यामध्ये ना कुठले एलिमेंट्स प्रेझेंट लिहायचे हे कशावरून ठरवायचं. फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं की बेन्झोइक ॲसिड लिहायचं आहे तुम्हाला किंवा सिनॅमिक ॲसिड लिहायचं आहे. तर बेन्झोइक ॲसिड ते जे नाव आहे, त्या कंपाऊंडचं नाव आहे, त्या नावाप्रमाणे लिटरेचरमध्ये त्याचं स्ट्रक्चर बघायचं. त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला लक्षात येते की कोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. तिथं दिसतं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनच फक्त एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. तुम्ही ॲसिटानिलाइडचं स्ट्रक्चर जर बघितलं तर त्याच्यामध्ये सरळ दिसतं की कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि नायट्रोजन पण आहे. या अशा पद्धतीने त्या कंपाऊंडच्या नावावरून ते स्ट्रक्चर बघायचं. स्ट्रक्चरमध्ये जे एलिमेंट्स प्रेझेंट असतात तर तेच एलिमेंट्स या ठिकाणी डिटेक्शन ऑफ एलिमेंट्सच्या ठिकाणी प्रेझेंट द्यायचे. म्हणजे समजा फक्त आता बेन्झोइक ॲसिडमध्ये CHO एलिमेंट्स आहेत, CHO एलिमेंट्सच दिसतात, तर या ठिकाणी त्या बेन्झोइक ॲसिडसाठी नायट्रोजन ॲब्सेंट येईल, सल्फर ॲब्सेंट येईल, हॅलोजन पण ॲब्सेंट येईल. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला या टेस्ट लिहायच्या आहेत. समजा तुम्हाला थायोयुरिया हा जर कंपाऊंड असेल तर थायोयुरियाच्या स्ट्रक्चरमध्ये तुमच्या लक्षात येईल की कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, सल्फर आहे. म्हणजे त्या स्ट्रक्चरकडे बघितल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत हे कळतं आणि त्यानुसार मग हे डिटेक्शन ऑफ एलिमेंटच्या खाली कोणकोणत्या टेस्ट, म्हणजे नायट्रोजनची टेस्ट पॉझिटिव्ह लिहायची का निगेटिव्ह, सल्फरची टेस्ट पॉझिटिव्ह लिहायची का निगेटिव्ह, हॅलोजनची टेस्ट पॉझिटिव्ह लिहायची का निगेटिव्ह, या पद्धतीनं आपल्याला हे ठरवावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल दिलेला कंपाऊंड लिक्विड आहे आणि त्याच्यामध्ये लिक्विड आहे आणि तो मी जर सांगितलं की क्लोरोफॉर्म आहे, क्लोरोफॉर्मचं तुम्ही संपूर्ण एक्सपेरिमेंटल पार्ट जो आहे तो लिहून काढायचा. तर क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला जर बघितला तर तुम्ही CHCl3, म्हणजे त्याच्यामध्ये एलिमेंट्स कोणते असणार आहेत, कार्बन आहे, हायड्रोजन आहे. आता ऑक्सिजन त्याच्यामध्ये जरी नसला तरी आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जनरली ऑक्सिजन प्रेझेंट आहे आपण असं कन्सिडर करतो. म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही, म्हणजे कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि क्लोरीन आहे. त्यामुळे इथं हॅलोजनची, या कंपाऊंडच्या हॅलोजनची टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्ह मिळेल आणि त्या हॅलोजनपैकी क्लोरीन हा प्रेझेंट आहे हे परत आपल्याला पुढच्या टेस्टवरून सांगायचं असतं. त्यामुळं त्या कंपाऊंडचं नाव, त्याचं स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरवरून त्याच्यामध्ये असणारे एलिमेंट्स कोणते आहेत हे बघून मग एलिमेंट्स कोणते आहेत ते ठरवायचं. एवढाच पार्ट याच्यामधला महत्त्वाचा आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी स्पेसिफिक एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. याच्याबद्दल सुद्धा जर काही याच्या व्यतिरिक्त आणि काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. यानंतर मी तुम्हाला उद्या
किंवा एक लिस्ट पाठवेन ऑर्गॅनिक कंपाऊंडची आणि त्या लिस्टप्रमाणे मग ऑर्गॅनिक स्पॉटिंग लिहायला चालू करा. ओके, थँक्यू.